सगळे गुलाबजाम चांगले झालेत की नाही चला बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। त्याआधी इथे मी कातरचा खवा घेतला होता 400 ग्रॅम, त्याला चांगलं मोकळं करून घेतलं हाताने, आपल्या पंजाच्या सहाय्याने, हाताचा जो भाग असतो त्याने, त्यामध्ये लागेल तसं गव्हाचं पीठ टाकून घेतलं। मागे मी ना गावी खवा बनवून घरी त्याचे गुलाबजाम केले होते, त्याच्या व्हिडिओची लिंक पण मी इथे देते बायोमध्ये, म्हणजे बघा इथे टॅग करते, त्रिकोणावरती क्लिक करा आणि मोठा व्हिडिओ नक्की बघा, मस्त असे गुलाबजाम केलेला व्हिडिओ। इथे पीठ मळून घेतलं गुलाबजामचं, आपल्या गुलाबजाम वळताना कुठेही क्रॅक येऊ नयेत म्हणून मी मऊसूत असं पीठ मळलं। आणि इथे बघा गुलाबजाम केलेले आहेत तयार। इंस्टाग्रामवाले तुम्ही जर माझ्या अजून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लिंक मी बायोमध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन सबस्क्राईब करा। इथे मी पाक करायला घेतला, 2 ते 2.5 वाट्या मी साखर घेतली, त्यामध्ये तेवढंच थोडंसं जास्त पाणी टाकून घेतलं, वेलचीचे गोळे टाकले, 2 ते 3 वेलचीचे गोळे टाकून मस्त असा पाक तयार करून घेतला। इथे कढई ठेवून तेल टाकून घेतलं। नेक्स्ट पार्टमध्ये गुलाबजाम बघायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा।